सूर्यफूल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढिया, खिलाओ बढिया. साथीचे आजार रोखण्यासाठी जनावरांची खरेदी विक्री थांबवा. कोथळीतील पशुपालकांना डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे यांचे आव्हान. 1400 जनावरांचे लसीकरण पूर्ण. कोथळी परिसरात सध्या लाळ खुरकत सदृश आजाराची काही प्रकरणे आढळून आल्याने साथीचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांनी तात्पुरते जनावरांची खरेदी विक्री थांबवावी, असे आवाहन कोथळी पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे यांनी केले आहे. तसेच शासनामार्फत या आजारावर मोफत औषधोपचार उपलब्ध असून जनावरांमध्ये आजाराची लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. झालते 8 दिवसाच्या मागे लाळ आलती. आता पूर्णपणे क्लिअर झाले. डॉक्टर साहेब आणि कुरुंदवाड साहेब सरकारी दवाखान्यात मी हे केल्यानंतर कुरुंदवाड साहेबांनी पूर्ण ट्रीटमेंट केलेत. पूर्ण क्लिअर झाले जनावर. आता सगळे पूर्ण खायला लागल्यात. किती जनावरांना झालं? 6 जनावर आहेत, त्यापैकी 4 जनावरांनी झालं. आणि पाणी बंद केले ते जनावर? पूर्णपणे बंद केले. आता पूर्ण चालू केलेत. पूर्ण खायला लागलेत. सगळे रवत चालू आहे. उपचार मोफत झाले का सगळे? हां, मोफत झाले. मी डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना कोथळी. नुकत्याच 3 ते 4 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीमध्ये कोथळी या गावात एका जनावराचा मृत्यू झालेला आहे लाळ खुरकुती आजाराने, अशा स्वरूपाची बातमी आली होती. मुळात कोथळी या गावामध्ये काही पेशंटमध्ये, काही पशुपालकांच्या गोठ्यामध्ये लाळ सदृश्य आजाराची लागण झालेल्याचं निदर्शनात आल्यानंतर त्या पशुपालकांनी दवाखान्याशी संपर्क केला. तिथे उपचार पहिल्या दिवशीपासून आम्ही करत होतो. एका जनावराचा जो मृत्यू झालेला आहे तो 5 ते 7 दिवसापूर्वी झाला आहे, पण तो लाळ या आजारामुळे झालेल्याच नाही, असं पशुपालकांशी चर्चा केल्यानंतर निदर्शनात आले. त्या ज्या जनावराला मृत्यू झाला होता त्याला ताप आला होता. तो ताप 2-3 दिवसापासून होता. तिथे खाजगी पशुधन पर्यवेक्षकांकडून उपचार झालेले आहे, असं पशुपालकांच्या बोलण्यातून सांगण्यात आलं. कृपया माझी सर्व ग्रामस्थांना, कोथळी तसेच उमळवाड या सर्व ग्रामस्थांना ही विनंती आहे की तुमच्या गोठ्यामध्ये कोणताही आजार असू दे, तो लाळ सदृश असू दे किंवा कोणताही आजार असू दे, त्याची कल्पना तुम्ही पशुवैद्यकीय दवाखाना कोथळी येथं देणं गरजेचं आहे. माझा मोबाईल नंबर आहे की 9075 015 249. या नंबरवर तुम्ही संपर्क करा. तुम्हाला कोणतीही अडचण आली, पशुधनासंबंधात, त्याच्या आजारासंबंधात कोणत्याही उपचाराची गरज असेल तर तुम्ही या नंबरला संपर्क करावा. शासकीय दवाखान्यामार्फत कोणत्याही साथीच्या आजारामध्ये जर अशी घटना घडत असेल तर उपचार हे मोफत केले जातात. आत्ता सध्या कोथळी या गावात लाळ सदृश्य लक्षणे दिसत असलेल्या गोठ्यांची संख्या 4 ते 5 आहे. तेथील प्रत्येक जनावराला आम्ही वैयक्तिकरित्या रोजच्या रोज व्हिजिट करत आहोत आणि भेटी देत आहोत. त्याबरोबर तिथले उपचारही आम्ही मोफत करत आहोत. आत्ता सध्या जेवढ्या गोठ्यांमध्ये अशा प्रकारची लक्षणं जनावरांमध्ये दिसत होती ती सर्व जनावरे कव्हर झालेली आहेत. पशुपालकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाण्याचं कारण नाही. त्याच्यासोबत दवाखान्यामार्फत राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व पशुधनाला लसीकरण करण्याची मोहीम चालू आहे. त्याचाही सर्वांनी लाभ द्यावा आणि लसीकरण करण्यासाठी सहकार्य करावं. आपण लसीकरणाची मोहीम चालू केलेली आहे 14 ते 15 तारखेपासून, फेब्रुवारीपासून. आणि सध्या असलेले पशुधन आणि रोज होणारे लसीकरण याला वेळेची मर्यादा असल्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने सगळीकडे लसीकरण करत आहोत. आत्ता साधारणतः 1400 जनावरांचं लसीकरण पूर्ण करण्यात झालेलं आहे. उरलेलं लसीकरण आम्ही 30 तारखेपर्यंत कंप्लीट करत आहोत. एकूण 4200 हे
असलेलं आपल्याला पशुधन संख्या आहे. मग आता हे- लाळ सदृश्य असलेल्या जनावरांची संख्या 13 होती. बरं. त्यापैकी 2 जनावरे मुळातच स्वतःचा त्यांचा बॉडी स्कोअर वीक असल्यामुळे त्यांना रिकव्हरीला वेळ लागला, पण तेही आता रिकवर झालेले आहेत आणि ते चारा पाणी सगळे त्यांनी घ्यायला सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर कोथळी आणि उंबळवाड या गावातील सर्व पशुपालकांना मी शासकीय दवाखान्यामार्फत ही विनंती करतोय की अशा प्रकारचे लाळ सदृश्य किंवा जे इतर लक्षणं जनावरं दाखवत असतील त्यावेळी तुम्ही आमच्याशी संपर्क देखील करायचा आहे. पण ही गोष्ट अतिशय प्रखरतेनं सर्वांनी पाळायची आहे की कोणतेही जनावर बाहेरून खरेदी विक्री करणे ही गोष्ट निश्चितपणाने सगळ्यांनी याची दखल घ्यावी की कोणी आत्ताच्या कंडिशनमध्ये जनावरं बाहेरून विकत घेऊन येणे हे त्यांनी टाळायचं आहे. त्याचबरोबर गावातील जनावरे सुद्धा बाहेर विकणे हे देखील टाळायचं आहे, कारण यामुळं अशा प्रकारच्या आजारांचा प्रकोप वाढण्यासाठी मदत होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.